हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 5 हा लास्ट क्वेश्चन आहे या चॅप्टरचा. मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरमध्ये आपण एक्सरसाइज 1.5 ह्याच्यामधला लास्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन बघा. ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन्स ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. आता पहा, सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. तर ह्या एक्सप्रेशनला आधी सिंपल करायचं आणि सिंपल करून त्याचं स्विचिंग सर्किट बनवायचं आहे आपल्याला. बघा, इट इज अ व्हेरी सिंपल. नाव सोल्युशनमध्ये आपण काय करूया, याला सिंपल फॉर्ममध्ये लिहू. पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू इज इक्वॅलंट टू. आता ह्याला आपण पहा, पी ऑर हे दोन्ही डिस्ट्रीब्यूट करू आपण. पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इज इक्वॅलंट टू पी ऑर क्यू ॲज इट इज ठेवू आपण. अँड आता पी ऑर निगेशन क्यू हे ऑलवेज टी असतं. इथे लिहू शकता तुम्ही. पुढं डिस्ट्रीब्यूट केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हा कॉम्प्लिमेंट लॉ. आता पहा, इज इक्वल टू आयडेंटिटी लॉनुसार ह्याला लिहिता येतं पी ऑर क्यू. कारण पी ऑर क्यू अँड टी असेल तर त्याला असं लिहिता येतं. आता पहा, दोनच स्विच राहिले. तर ह्या स्विचला आपण काय करूया, ह्याच्यापासून स्विचिंग सर्किट बनवूया आपण. मग लिहू आपण, काय लिहिणार, स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किट मग हे दोन्ही ऑरने कनेक्ट आहेत, म्हणजेच पॅरलल दाखवावं लागतील आपल्याला. हे पहा, असे दाखवावं लागते पॅरलल दोन्ही. याला S1 म्हणू आणि याला S2. P म्हणजे S1, Q म्हणजे S2 आणि दोन्ही ऑरमध्ये कनेक्ट आहेत म्हणून पॅरलल. कंप्लीट स्विचिंग सर्किट करून घ्यायचं. त्याच्यासाठी आपण इथं एक बॅटरी दाखवू आणि एक बल्ब दाखवूया, L लॅम्प. करंटचं डायरेक्शन. इट इज अ व्हेरी सिंपल. नाव सेकंड नंबर. आता सेकंड नंबरमध्ये बघा, निगेशन पी अँड. चला, आपण हे दोन आपण काय करूया, कॉमन काढूया. किंवा अँड निगेशन क्यू पण कॉमन काढता येईल. चालते, कोणतंही सॉल्व केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा, इज इक्वॅलंट टू. तर निगेशन पी मी काय करतोय, कॉमन काढतोय. निगेशन पी जर कॉमन काढलं, निगेशन पी अँड जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, क्यू ऑर निगेशन क्यू हे राहिलं. हे पहा, निगेशन पी अँड हे काय केलं मी, कॉमन काढलं. तर ब्रॅकेटमध्ये राहिलं क्यू ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. आता ह्याच्यामध्ये इज इक्वॅलंट टू निगेशन पी ॲज इट इज अँड. तर क्यू ऑर निगेशन क्यू हे टी असतं ऑलवेज. मग हे ऑर पी अँड निगेशन क्यू. परत इथं निगेशन पी अँड टी ह्याचा आन्सर असतं निगेशन पी. हे ऑर पी अँड निगेशन क्यू. आता निगेशन पी ऑर हे आपण डिस्ट्रीब्यूट करूया. बघा, निगेशन पी ऑर पी, त्याच्यानंतर अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. परत निगेशन पी ऑर पी हे काय असतं, तर टी असतं. अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू इज इक्वॅलंट टू टी अँड दिस ब्रॅकेट. तर हाच ब्रॅकेट येतो परत, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हां, आता याचं स्विचिंग सर्किट बनवायचं आहे आपल्याला. दोन्ही ऑरने कनेक्ट आहेत, म्हणजे आपल्याला काय परत पॅरललमध्ये घ्यावं लागेल. स्विचिंग सर्किट. ह्यालाच पॅरललमध्ये दुसरं स्विच दाखवावं लागेल. हे पहा, ऑरमध्ये कनेक्ट आहेत म्हणून दोन्ही स्विच कसे दाखवले आपण, पॅरलल. S1 S2. परंतु दोन्हीचं निगेशन आहे. निगेशन असेल तर S1चा डॅश आणि S2चा पण डॅश घ्यायचा, निगेशन असल्यामुळे. आता हे कंप्लीट स्विच करायचं असेल तर एक बॅटरी दाखवू आपण त्याला. एक लॅम्प घेऊया L आणि करंट फ्लोचं डायरेक्शन दाखवू आपण. हे झालं स्विचिंग सर्किट. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, तर बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करूया आपण, पी ऑर हे आपण कॉमन काढूया. बघा, पी ऑर जर कॉमन काढलं तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय भेटेल, पहा, निगेशन क्यू ऑर निगेशन आर हे अँड ॲज इट इज राहील. आणि पी ऑर कॉमन काढले म्हणजे इथं राहील दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर, ब्रॅकेट क्लोज्ड. म्हणजे आपण कॉमन काय काढले, तर हे पी ऑर कॉमन काढलं आपण, इज इक्वल टू. आता पहा, पी ऑर इन द ब्रॅकेट ह्या दोन्हीमधून निगेशन कॉमन काढू आपण. निगेशन जर कॉमन काढले तिथं राहील क्यू ऑरचं अँड होत असतं आणि हे आर, अँड क्यू अँड आर, ब्रॅकेट क्लोज, इज इक्वॅलंट टू पी ऑर. आता निगेशन
क्यू अँड आर म्हणजे सेम ब्रॅकेट आहेत आणि हे निगेशन आहे, तर इथं काय करू शकतो आपण कॉम्प्लिमेंटरी लॉनुसार ह्याचा एफ आन्सर असतं ऑलवेज ह्याचं इज इक्वल टू पी ऑर एफचं आन्सर पीच असतं. मग ह्याची जर डायग्राम काढायची जर झाली स्विचिंग सर्किट तर असं असेल स्विचिंग सर्किट हां एकच स्विच आहे S1 नाव देऊ आपण आणि ह्याला कंप्लीट करायचं असेल तर एक बॅटरी द्यायची आणि एक लॅम्प जोडूया आपण L डायरेक्शन दाखवू करंटचं. इट इज अ व्हेरी सिम्पल. आता राहिला एक क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरचा लास्ट होमवर्कसाठी पूर्ण व्यवस्थित सॉल्व करा. ह्याच पद्धतीने जे काही लॉ आहेत ते सगळे लॉ यूज करायचे आणि त्या लॉचा यूज करून याला एकदम सिम्पल बनवायचं. जसं की एक स्विचवर आणलं आपण याला एवढ्या ह्याच्यावरून, तर अशा पद्धतीने याला सॉल्व करून एकदम सिम्पल बनवून याचं स्विचिंग सर्किट तुम्ही काढू शकता. तर हा शेवटचा प्रॉब्लेम ह्या चॅप्टरचा तुमच्यासाठी. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच पुढील चॅप्टर पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या कॉलेजचे मित्र असतील किंवा कॉलेजचा ग्रुप असेल त्या ग्रुपवरपर्यंत शेअर करा. थँक्यू.